नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक ह.मो. मराठे यांच्यासोबत एका कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, लेखकाची आई आजारी असताना एका तांत्रिकाला बोलवून आईवर उपचार करण्यात आले. त्यापुढील भाग आता आपण पाहूयात. आम्ही कोणी जेवलो नाही, काही खाल्लं नाही. खंटोळी पातेल्यात झाकून ठेवून दिली. आईला थोडीशी झोप लागली. ती कणहत कणहत झोपी गेली. आम्हीही झोपायची तयारी केली. पंचे कांबळी अंथरल्या. बाबल भिंतीच्या कडेच झोपला. त्यानं पंचा कपाळावरून पांघरून घेतला. मी बाहेरच्या उघड्या बाजूला झोपलो. काका माझघरातच झोपले. बाबल म्हणाला, मला भय वाटतं, खूप भय वाटतं. मला भय वाटत होतं. रडू येत होतं. काय झालं आईला? ती मरणार? सकाळ झाली. आम्ही सगळे उठलो. आम्हाला झोप आली नव्हती. आईला तोंड धुवायला पाणी नेऊन दिलं. पोवळी देऊ का विचारलं. नकोसे आत्ता, आई मऊ मंद आवाजात म्हणाली. लागली म्हणजे मागणच रे. काही खाशील? रात्री काय खाल्लं नव्हतंस? बाबलनं विचारलं. ती काहीच बोलली नाही. कालची खंटोळी देऊ? आम्ही विचारलं. तरीही ते काही बोलली नाही. समोरच्या काळोख्या भिंतीकडे टक लावून बघत राहिली आणि पुन्हा जोरजोराने भुंकू लागली, अगदी खऱ्या कुत्र्यासारखं. तिचं भुंकणं ऐकून काका, श्रीपाद भट पुन्हा आत आले. काहीच न समजून आम्ही सगळे बघत राहिलो. पुन्हा आई थोडा वेळ भुंकली आणि अंथरुणावर कलंडली. 2 दिवसांनी सकाळीचा सीताराम काका आला. काकांचा मोठा भाऊ, नानापेक्षा मोठा, गोविंदांच्या वडिलांपेक्षा मोठा. तो सुरलासच राहत असे, माडात. तिथे त्यानं आपलं घर बांधलं होतं. ती माडांची लागवड होती. खूप मोठे माड होते तिथे, म्हणून त्याला माड असंच म्हणत. सीताराम काका तिथे राही. गोपाळ त्याचा मुलगा. त्याला मी केव्हा बाबलनं बघितलं नव्हतं. तो बेळगावला असतो. खूप खूप इंग्रजी शिकतो असं आम्ही ऐकलं होतं. तो गोरापान आहे. केस वाढवले नाहीत. चष्मा लावतो. पुण्याच्या स्टेशनात भेटलेल्या मुलासारखे कपडे घालतो असं आम्हाला काकांनी सांगितलं होतं. त्याचं लग्न झालं होतं. तो शहरात शिकायला, पण त्याची बायको सुरलाला सीताराम काकाकडे. त्याची मुलगी पण सीताराम काकांकडेच असे. सीताराम काकांकडे कधीकधी आम्ही जाऊ, तेव्हा सीताराम काका पडवीवरच्या मोठ्या लाकडी वाकावर मोठ्या उशाला टेकून बसलेला दिसे. सीताराम काका पायऱ्या चढून हातातला सोटा आपटत आपटत खळ्यात आला. काका खळ्याच्या पेढेवर बसले होते. किता ऐकला रे मोर्या? त्याने काकांना विचारलं. काकांनी काहीच सांगितलं नाही. ऐकला ता खरा का? त्यानं पुन्हा विचारलं. खराच से, काका म्हणाले आणि त्यांनी थोडक्यात काय काय झालं, काय काय केलं ते सांगितलं. ह्या सीताराम काका म्हणाला, धोंडू किता करणार से? तो काय मांत्रिक से? किता येसे तेला तेतला? मग काकांनी विचारलं. गाडी बोलवे हवो, तेलाच जमणार. बाहेरची बाधा सली तर ती तोच उतरणार. सीताराम काकाच्या सूचनेचा काकांनी होकार दिला. सीताराम काकानेच घाड्याला निरोप पाठवला. संध्याकाळचा घाडी आला. घराभोवती डोंगराच्या उंच झाडांच्या सावल्या पसरत चालल्या होत्या. अंधारून येऊ लागलं होतं. गाडी माझघरात गेला. त्यानं आईला बघितलं. ती एवढंसं मुटकळं करून कशी तरी अंथरुणात पडली होती. अशक्त, अगदी अशक्त होऊन गेली होती ती. खाणं नाही, पिणं नाही, सारखं परसाकडला. ताप, खोकला, झाडाची फांदी मेली की ती सगळी पानं पालवी झडून गेली की वाळकी काटकी दिसते ना, तशी आई अंथरुणात दिसत होती. गाडी माझघरातच बसला. त्याने आईला अंगारा लावला. धूप जाळला, धूर केला. गुडघे टेकून उकिडवासा बसला. हो हो करीत स्वतःचं शरीर गोलगोल फिरवीत घुमू लागला. घुमताना काही बाई पुटपुटू लागला. घुमता घुमता सांगू लागला, 2 असा संबंध. मी घालवतलंय, दोन्ही घालवतलंय.
ही बघा चालली, दोन्ही चालली. चल चल. आई एकदम अंथरुणातून उठली, अंथरुणाच्या बाहेर आली. 2 हात 2 पाय टेकवून ओंजळी झाली. 4 पायांवर कुत्रीने चालावं तशी भराभरा चालत माझघरातून उंबरं ओलांडून पडवीवर आली. तिथून तशाच पायऱ्या ओलांडत खळ्यात येऊन ओंजळी राहिली. 2 पाय 2 हात जमिनीवर टेकलेले. चल चल म्हणत गाडी पुढे झाला. खळ्यापासून खाली पाटापर्यंत 7-8 पायऱ्या होत्या. त्या उतरून तो घुमत घुमत खाली आला. आई तशीच त्याच्या मागून हात पाय टेकवत चालत राहिली. तशीच त्या पायऱ्या उतरून ती खाली आली. 4ही पायांनी, जशी कुत्री पायऱ्या उतरतेल तशीच. पाटाच्या पुढे पानंद होती, खाली व्हाळापर्यंत जाणारी. त्या पानंदीत अर्ध्यापर्यंत पायऱ्या बांधलेल्या होत्या. गाडी पाट ओलांडून पानंदीनं व्हाळाकडे निघाला. त्याच्या मागोमाग आई निघाली. पायऱ्या एकोमागमाग उतरत तशीच ओंजव्याने चालत, तोंडानं सारखा भुंकण्याचा आवाज करीत. घरातून निघाल्यापासूनच कुत्रीसारखंच ओंजव्यानं पायऱ्या उतरणं, तेही भरारा, तसंच भुंकणं. गाडी जोरात चालला की तीही जोरात चालायची. तो धावला की तीही धावायची. आम्ही त्यांच्याबरोबरच येत होतो. मी, बाबल, काका, श्रीपाद भट, त्यांचा मुलगा वामन. आम्हाला मागं टाकून गाडी आणि आई खूप पुढे गेले. गाडी पानंद पार करून व्हाळावर पोचला. पाठोपाठ आई. तो कोंडीपर्यंत पोचला. आईही पोचली. आम्ही धावत धावत पोचलो. गाडी थांबला. आईही थांबली. बोल, वसतंस का नाही? गाड्याने रडावून विचारलं. वसतंय वसतंय, आई म्हणाली. नक्की? नक्की. पुन्हा येऊचंच नाही तू, कबूल? नाही, कबूल. जा तर. गाडी मोठ्यानं रागावून दरडावून म्हणाला. भो 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 करत आई मोठ्यानं भुंकली आणि खाली बसली. कोसळलीच. तिच्या अंगातली सर्व शक्तीच संपून गेली. खाली कोसळली ते तिला उठून बसताच येईना. तिला तिघांनी उचलून आणली. पानंदीतून खळ्याच्या पायऱ्या चढवून घरी आणली. माझघरातल्या अंथरुणावर झोपवली. ती गाढ झोपून गेली. गाडी गेला. जाताना म्हणाला, आता झुजतं होयात सगळं, सुशेगात रवा. पण तसं झालं नाही. आईचं पूर्वीसारखंच सुरू राहिलं. दिवसा रात्री कधीही मोठ्या मोठ्यानं ओरडणं, किंचाळणं, भुंकणं, परसाकडणं तर सुरूच होतं. आता तिच्या खेपाही वाढल्या होत्या. सारखी सारखीच ती मला हाक मारून पोवळी मागायची. मला आता तिच्याजवळ जायचीही भीती वाटू लागली. तिनं पोवळी मागितली की तिला लांबूनच देत असे. तिचं झालं की पटकन पोवळी घेऊन पळत असे. आता दगडाजवळच्या पोवल्यांचा ढिगाऱ्यात रोज 15-20 पवल्यांनी भर पडू लागली. रोज मोठा ढीग जमू लागला. तिथं कावळे जमून पोवल्या उसकटू लागले. आता रोज संध्याकाळी पोवळ्या जाळून टाकण्यासाठी आग लावावी लागू लागली. एकदा धोंडू जावडेकर काकांना म्हणाला, मोरोबा, हे घाड्याबिड्याचा काय खरा दिसत नाही. उदक शांत तरी करून बघ. तुमच्या या तेल बांधावरच्या घरात किती वर्षात शांतबिंत काय झाली नसेल मा. काकांना पटलं. काकांनी उदक शांत करून घेतली. गदाधर शास्त्री केळकर आले. त्याच्याबरोबर आणखी 10-15 ब्राह्मण आले. होम हवन झालं. मंत्रघोष झाला. ब्राह्मण भोजन झालं. उदक शांत पार पडली. त्यानंतर काही दिवस आई पुष्कळ शांत होती. आता तिला झोप लागू लागली. ती ओरडत नसे, किंचाळत नसे, भुंकत नसे. पण तिच्या अंगातलं त्राण मात्र संपून गेलं होतं. तिचा ताप वाढत होता. खोकला वाढला. खोकताना ती कासावीस होऊ लागली. ओय ओय करून खणू लागली. पण तेही मोठ्यानं नव्हे, क्षीण आवाजात. परसाकडनं सुरूच होतं, पातळ आणि थोड्या थोड्या वेळाने. तिला पोवळी देण्यासाठी, ती नेऊन टाकण्यासाठी मला आता पडवीतच थांबून राहावं लागू लागलं. एक दिवस नानोड्याच्या आत्तेनं कोणाबरोबर तरी काकांना निरोप दिला. मोरोबास म्हणावे, वहिनीस घेऊन इथं नानोड्यास ये. इथं मुळगावकर म्हणून चांगले वैद्य आहेत. त्यांचं औषध सुरू करूया. गुण आहे त्यांच्या हाताला. ती बरी होईल. निरोप आणणाऱ्याकडे काकांनी आत्तेला उलटा निरोप दिला.
मी येथीन जाणार नाहीसा, मला एठाच रेहवे हवा. किता होयवेचा ता एठाच होऊ दे. तिथे नशिबात सला तर ती जगेल, नाहीतर मरेल. मी झोळमेचा सगळा सोडणी आयलोसा. ठिकाण विकला, पण पैसे अजूनही मिळवेचे सत. जे मिळले ते तीर्थयात्रा करणे सोपले. आता मला एठा दुसरा ठिकाण उभा करवे हवा. एठा पोफळीसत, माडसत, गुराढोरवासत त्यांचा करवे हवा. पोफळी माडांचा शिंपणा बघवे हवा. सुपारी अजूनही तयार होईवेचीसे. ती तयार होईल तेव्हा ती काढणी मी विकणार. ते वेळा मला 4 पैसे मिळणार. माझे बोडकेवर आधीच कर्ज झालासे, ता नाका मला फेडवे. काकांचा निरोप घेऊन आलेला माणूस गेला. आई कणत पिरंगत तशीच राहिली. मी तशाच तिच्या परसाकडण्याच्या पोळ्या टाकत राहिलो. बाबल सांबार भात शिजवत राहिला. आईचं शिकपण आता नेहमीचंच झालं. ती माझघरात पडून राहू लागली. काका ठिकाणातल्या कामाकडे वळले. काकांच्या मालकीचं ठिकाण होतं, त्यात गोठा होता. त्यातच आम्ही सुरलाला आल्या आल्या राहत होतो. पण ते ठिकाण तसं लहानसं होतं. त्याच्या खाली त्याला लागूनच आणखी एक ठिकाण होतं. त्यात थोड्या पोफळी होत्या, माड होते, इतर झाडं होती. ते ठिकाण काकांनी खंडानं घेतलं. ते ठिकाण होतं दामल्यांचं. दामले राहत पणजीला. हो, दामलो म्हणजे तुमच्या दुसऱ्या आत्तेचो नवरो. काकांनी एकदा माहिती दिली. एक तुळशी, तिला दिली नानोडेला, सिंध्यान घरी. दामलेकडा दिली ती दुसरी बहीण माझी, तुळसापेक्षा मोठी. या दामल्यांकडून काकांनी हे दुसरं ठिकाण खंडानं घेतलं. काका म्हणत की हे ठिकाण दामल्यांनी आमच्या आजोबांकडून आपल्या मुलाच्या नावानं विकत घेतलं आहे. दामल्यांचा मुलगा म्हणजे हा बाबल. त्यालाही बाबलच म्हणत. काकांनी खंड बाबलला द्यायचा होता. मामानं भाच्याला खंड द्यायचा होता. काका शेजारच्या 2 ठिकाणात कष्ट करू लागले. एक हक्काचं, एक खंडाचं. 2 मिळणी 1,500 पोफळीसत आणि 400-500 तरी लायवे हवे. 2,000-1,000 पोफळी, 100-500 माड असा ठिकाण सला तरच कितीतरी उत्पन्न हसे. मी तितक्यो पोफळी तितके माड लायणारसा, केळी लायणारसा, भिरंडी लायणारसा. 5 वर्षात सगळा करणी टाकणारसा. झोळमेचा ठिकाण विकला ता विकला. मी एठा सुरलात तसा ठिकाण पुन्हा उभा करणी दाखवायचा म्हणत आणि आकडी कोयती कमरेला बांधून व्हाळ ओलांडून ठिकाणाकडे जात. आईच्या आजारपणात काही कमी नव्हतं. एके दिवशी नानोड्याहून आप्पा आला. नानोड्याच्या तुळशी आत्तेचा मुलगा. त्याला मी पाहिला नव्हता. गुडघ्यापर्यंत वर घेऊन कमरेशी खोचून बांधलेलं धोतर, अंगात पैरण, डोकीवर गोल टोपी, पायात कर्र कर्र वाजणारी जुती. मामा, मला आईशीनं धाडलेन पुन्हा निरोप देवनी. कसलो निरोप? माम्याला नानोडेला धाड. एठा पुष्कळ झाला. ते हा मोठे वैद्यसत, त्यांचं औषध सुरू करूया. मी येणार नाहीसा, निरोप धाडलो सलोनी. म्हणूनच मरे मला तिनं पुन्हा धाडलोन तोच निरोप घेवनी. आप्पा म्हणाला. मी किता रिकामो बसलो सलो म्हणीन आयलेसा एठापर्यंत. माम्याला धाडशील म्हणी आयलोसानी. मी कसो येणार? काकांनी म्हटलं. किता झालं नाही यायवे? कसो येणार सांग मरे. मी एठा नव्या पोफळी लायवे घेतले सत, माड लायवे घेतले सत. सुपारी अजूनही काढवे झाली नाहीसे. ती झाली की ती पाडणी घ्यावीचीसे, ती वाळवेचीसे. सोलेची सुपारी विकणार ते वेळाच मला 4 पैसे दिसणार रे, काकांनी सांगितलं. ता सगळा खरा, पण मामीचो जीवसुद्धा बघवे हवे नो. किता काय काय ऐकला मामी. कशी खंगेनी गेलीसे. ती बरी होयवे हवी. म्हणूनच नी आईशीलनं मला पुन्हा तोच निरोप घेऊन धाडलासे. आप्पानं काकांना पुष्कळ सांगितलं. शेवटी काका म्हणाले, तुळशी म्हणचेसे तर घेऊन येसा तिला. तुझा डोळीची व्यवस्था झाली की येसा. आईला नानोड्याला न्यायचं ठरलं. काका बाबलला म्हणाले, तू हटा रे हे. माडा पोफळी हारी बघ, गडी माणसा सत बरोबर, शिंपणा कर, ढोरा हारी बघ, सुपारी पाडवेनी घे. मी हानूला बरोबर नेसा.
हिचो गुवाचो पवले कोण उचलणार दुसरो. डोळी सकाळीच आली. 4 गडी ती घेऊन आले. आईला उचलून आणून तीत ठेवलं. गड्यांनी डोळी उचलली. खड्याच्या पायऱ्या उतरून ते खाली आले. चालू लागले. त्यांच्याबरोबर काकाही चालू लागले. मी पोफळीच्या पवळीचे काही द्रोण एकात एक घालून घेतले होते. मध्येच आईला परसाकडला लागलं तर ते धरण्यासाठी. डोळीबरोबर मीही चालू लागलो. लंगोटी नेसलेली, अंगात पैरण, डोकीवर केस वाढलेले, शेंडी वाढलेली, हातापायांच्या काड्या झालेल्या. माझं मलाच जाणवत होतं. डोळी घेऊन लपालपा चालणाऱ्या गड्यांबरोबर काकांबरोबर धावताना मला दमायला होत होतं. नानोड्याला पोचलो तेव्हा रात्र पडू लागली होती. काळोख दाटू लागला होता. आईची डोळी घेऊन लोक आले. डोळू आली म्हणताच आत्ते बाहेर आली. डोळी खळ्यातच थांबवण्यात आली. आत्ते म्हणाली, एठा नाही रे, दुसरे मांगरात ठेवेचीसे. मे बघणी ठेवला ऐसे एक मांगर. धर्मा म्हणीसे तेचो, खूप लांब नाहीसे. त्या घेवीये सांग डोळी. बाबा दाखव जाय रे. किता झाला, काकांनी विचारलं. मोऱ्या रे, तिला बाहेरची बाधा झालीसे नी. मग आमचा नांता खाता पिता घर, भुरगी बाळा, सुना, नातवंडांनी भरलेला. तुझ्या बायलेस हटा कशी ठेनी घेव. माझे बोडे नको म्हणसत, हे नको म्हणसत. के जायवेचा ता दाखव, काका म्हणाले आणि डोळीवाल्यांना मागून यायला सांगून चालू लागले. मीही चालू लागलो. तेव्हा आत्ते म्हणाली, मोऱ्या हानूस राहू दे एठा आमचे हरी. मी मागं राहिलो. सकाळ झाली तेव्हा कोणीतरी मला आईला ठेवलं होतं तिथे नेऊन सोडलं. धर्माच्या मांगरात. अगदी लहानसं घर. आमचा झोळम्याचा मांगर यापेक्षा मोठा होता. सुरलाचा गोठा यापेक्षा मोठा होता. भोवती गडगा घातलेला. मांगराभोवती बरीच मोकळी जागा. 1-2च काजीची झाडं, बाकी कसलं झाडपेड नाही. गेलो तर दार उघडं होतं. आईचं अंथरूण बाजूच्या भिंतीच्या मुळाशी घातलेलं होतं. काका समोर बसलेले होते, भिंतीला टेकून. अगदी स्वस्थ. इतके स्वस्थ ते कधीच बसत नसत. मी आलेला बघून काका उठले. मांगराच्या आवारात गडग्याच्या कडेला एका खड्ड्याकडे बोट दाखवीत म्हणाले, त्या पोवळे टाकेचो. रोज आग लावणी टाकेची, समजला? हां, मी म्हणालो. रात्रभर मी टाकलेसेत पोवळे. आता तुझा काम तू कर. हां. तेवढ्यात आईनं हलक्या आवाजात हाक मारलीच. म्हटलं, तू आयलोस बाबा, बरं झालं. दे मला पोवळी. मी पटकन तिला पोवळी दिली. तिचं होताच उचलली आणि काकांनी दाखवलेल्या जागेवर नेऊन टाकली. तिथं आधीच्या 4-5 पोवळ्या टाकलेल्या होत्याच. मी नव्यानं एक टाकली. माझं काम सुरू झालं. वैद्य आले. त्यांनी आईला तपासलं, औषध दिलं. आईनं घेतलं, घेत राहिली. काका मांगरातच राहत. मी दिवसा तिकडे असे, रात्री निजायला आत्याकडे. काका आंघोळीपुरतेच येत. मांगरात जेवण आत्याच्या घरूनच जात असे. आत्तेकडचं कोणी कोणी काय काय घेऊन येई. आत्ते स्वतः किंवा तिच्या सुनांपैकी कोणीतरी, नाहीतर आप्पा, अण्णा, बाबा यांच्यापैकी कोणीतरी. कधीतरी आत्तोबा. ते कीर्तन करीत म्हणून बाहेरच असत. आप्पा अण्णांकडे कोणाकोणा घरच्या पूजांचं काम असे. देवळातल्या पूजा असत. सकाळी उठून ते त्या कामांना जात. बाबा माझ्या एवढाच. तो शाळेत जाई. हळूहळू एक जण यायचे कमी झाले. आईचं काही कमी होत नव्हतं. आम्ही तिला औषध पाजत असू. तीही ते घेत असे. पण आजार कमी होत नव्हता. इथं ती सुरलासारखी भुंकत नसे. पण इथं दुसराच प्रकार चालू झाला. मधूनच ती खूप मोठ्यानं किंचाळू लागली. आरडाओरडा करू लागली. जोरजोराने हातवारी करू लागली. अंथरुणातच उठून बसून थैथयाट केल्यासारखं करू लागली. अशावेळी तिला दाबून धरावं लागे, आवरून धरावं लागे. काकांना ती आवरत नसे. दाबून धरलं तरी उसळी घेऊन सुटून जायचा प्रयत्न करी. थोड्या वेळाने शांत होई. सगळी शक्ती संपल्यासारखी अंथरुणात निश्चित पडून राही. एकदा तिला तपासून बघण्यासाठी तिला औषध देणाऱ्या वैद्यांना बोलावून आणलं. त्यांनी तपासलं. गळ्यातली नळी आपल्या पिशवीत टाकत ते म्हणाले, आता शांतादुर्गेची इच्छा. माझे इलाज थकले.
माझ्याच्याने हिचा आजार आटोक्यात येईना. पण आता फार दिवस नाही उरले. आईचा आजार वाढतच होता. सगळंच वाढत होतं. ओरडणं, किंचाळणं, हातवारे करणं आणि परसाकडणंही. अगदी एवढीशी होऊन गेली. झोपली अंथरुणात तर दिसतही नसे. काकांनी सुरलाला बाबलला निरोप पाठवला. कपिला गाईला घेऊन ताबडतोब नानोड्याला ये. तुमचे आईचे हातनी गोप्रदान करावेच असे. निरोप घेऊन माणूस गेला. कपिला गाईला घेऊन बाबल येण्याची सगळे वाट बघू लागले. आईच्या हातून ब्राह्मणाला गायदान द्यायची होती. सगळी तयारी करून ठेवण्यात आली. एका ब्राह्मणाला बोलावून घेण्यात आलं. त्याला आत्याच्या घरी बसवूनच ठेवण्यात आलं. गाय घेऊन बाबल आला की आईच्या हस्ते गोप्रदान करायचं. अगदी मध्यरात्री तो आला तरीही. सगळे बाबल गाईला घेऊन येण्याची वाट बघत थांबले. जेवणं झाली, अंथरुणं पडली, तरी तो आला नाही. मग एक एक जण आडवा होऊ लागला. मुलं झोपली. बाबा झोपला. नागेश अण्णा झोपला. त्यांच्या बायका झोपल्या. मलाही झोप लागली. मध्येच कोणीतरी मला जागं केलं. म्हटलं, बाबल गाय घेऊन आयलो, चल उठ. मी डोळे चोळीत उठलो. आत्ते आप्पा यांच्याबरोबर मांगराकडे आलो. तिथं बाबल आला होता. आमची काळी गाय आणली होती. ब्राह्मण आलेला होता. आईला उठवण्यात आलं. ती कणहत कणहत उठून बसली. तिच्या हातावर पाणी घालण्यात आलं. तिने ते गाईवर लांबूनच उडवलं. गाईची पूजा केल्यासारखं केलं. तशीच ब्राह्मणाची पूजा तिनं केली. त्याच्या हातावर उदक सोडलं, दक्षिणा ठेवली आणि ती अंथरुणावर कलंडली. बाबलबरोबर श्रीपाद भट आला होता. काका त्याला म्हणाले, बाबल आता इथंच राहू दे. हिचं काहीतरी खरं नाही. जगते का मरते देव जाणे. तू सुरलाच जा. मी येईपर्यंत तूच गुरंढोरं सांभाळ. तूच ठिकाणाकडे बघ. तूच सुपारी पाडवून घे. ते विक. येतील ते पैसे मला दे. जा. श्रीपाद भट निघून गेला. आम्ही तिघेही आईपाशी थांबू लागलो. तिचं आता नवीन सुरू झालं होतं. सारखा तोंडाने दत्ताचा जप करत राहायचं. दत्ताचं नाव घेत राहायचं. काका आता फारसं बोलत बिलत नसत. त्यांचा आवाजही मावाळ झाला होता. आईच्या समोरच्या भिंतीला ते सारखे टेकून बसून राहत. अधूनमधून कपाळ बडवून घेत. डोकीवर हात ठेवून काही ना काही बोलता बसून राहत. बाबल तिथंच गुरुचरित्र वाचत राही. मी इकडे तिकडे करीत असे. आईची हाक आली की पोवळी घेऊन आत जायचं. आईचं झालं की उचलून न्यायची, जागेवर टाकायची. मी आणि बाबल जेवायला, खायला, झोपायला आत्याच्या घरी येऊ. काका आईबरोबर मांगरात राहत. तिथंच खात पीत, तिथंच निजत. पावसाळा संपला होता. गावच्या दहीकाल्यांचे दिवस सुरू झाले होते. एक रात्री बाबल दहीकाला बघायला गेला. मी झोपलो. बाबल पहाटेचा दहीकाल्याहून परतला आणि झोपला. दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली. मला आणि बाबलला हलवून हलवून झोपेतून जागं करण्यात आलं. डोळे चोळत चोळत आम्ही जागे झालो. बघितलं तर वेगळ्याच हालचाली. सगळ्यांचं बोलणं रोजच्यासारखं नाही. हळू दबक्या आवाजात चाललेलं. आत्ते पुढं आली. आम्हाला म्हणाली, तुमचं अंथरूण गुंडाळून दुसरीकडे ठेवा. तुमचे पैरणी लंगोट्या दुसरीकडे ठेवा. ती तसं करायला आम्हाला का सांगते हे समजेना. मग तीच म्हणाली, आईच मेली तुमची मध्यानरात्री. सोंड मुंजो झालो. सुतक सुरू झाला असे तुम्हाला. आम्ही आमच्या पैरणी लंगोट्या पंचे चादरी दूर ठेवल्या एका बाजूला. असा आते म्हणाली. मी आणि बाबल मांगरात आलो. काका आईच्या उशाशी बसले होते. आम्हाला बघताच म्हणाले, आईच मेली तुमची मध्यानरात्री. एवढं सांगून ते रडू लागले. बाबलही रडू लागला. मीही. आम्ही जवळ जाऊन बघितलं. आईचं तोंड वेडवाकडं झालेलं होतं. कुंकू फसकटलं होतं. केस केरसुनीच्या हिरांसारखे जाड झाले होते. विस्कटून गेलेल्या लुगड्यात गुंडाळलेलं तिचं शरीर वाळलेल्या काटकीसारखं दिसत होतं. आत्ते, आत्तोबा, अण्णा, आप्पा आले. येतानाच त्यांनी काठ्या, दोऱ्या आणल्या होत्या. एक लहानसं मडकं आणलं होतं. त्यांनी काठ्या खोलीच्या दारात मांडल्या. शेळी बनवावी तशा त्यावर आडव्या पट्ट्या बांधल्या. झाली तिरडी तयार. अण्णा म्हणाला. मग आत आले. आईला अंथरुणातून उचलली. तिरडीवर नेऊन ठेवली. आत्यानं तिला हळद कुंकू लावलं.
तोंडात तुळशीचं पान घातलं. काशीहून आणलेल्या गडवातलं पाणी घातलं. आप्पानं मडक्यात विस्तव तयार केला. त्याचं शिक्कं तयार केलं. बाबलच्या हाती देत म्हणाला, तू मोठा मुलगा, तो अग्नी द्यायचा. हे मडक्याचं शिंक धरून आमच्या पुढं चालायचंच तू. ते तिघे आणि काका चौघेच. त्यांनी तिरडी उचलली. बाबांना म्हणाले, चालू लाग पुढं, उचल ते विस्तवाचं शिंक. आत्ते मला म्हणाली, तू नको जाव, लहान असंस तू, एठा रे हे. चौघे आईला घेऊन दूर गेले. काका बाबलही त्यांच्याबरोबर गेले. मी आत्तेच्या कुशीत तोंड खुपसलं. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढे काय होतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.